ह्या आंब्याच्या झाडाला ना यावर्षी एक सुद्धा कैरी आली नाही. पण याचा पाला एवढा पडतो ना, एवढं घाण होते ना, सारखं सारखं झाडायला लागतं. रोज झाडलं तरी पण तेवढाच कचरा पुन्हा होतो. तर मी इथे ना हे सगळं कचरा झाडून घेतलाय. त्यानंतर आंघोळ केली आणि नंतर सगळं आवरून घेतलं. आज मला हेअर कट करायचा होता. मी 2 ते 3 महिन्याने एकदा असं आहे ना खालून केस कट करत असते. याने ना केसांची ग्रोथ एकदम छान होते. हेअर कट करून झालंय. आता दुपारी ना खूप ऊन झालं होतं. इथं मी मस्त असं ताक बनवले. एक ग्लासभर ताक पिलं. खूपच गरम व्हायला लागले आता. ताक पिऊन घेतलं. त्यानंतर पॅकिंग करायला घेतली. मी 2-3 दिवसांनी माझ्या घरी जाणार आहे. त्यासाठी मी इथे सगळं पॅकिंग करून घेते. खरं तर आता माझी अजिबात जाण्याची इच्छा नाही. 3 महिने झाले माझ्या डिलिव्हरीला आणि डिलिव्हरी नंतरच मी इकडे आले होते. 3 महिने कसे गेले कळले सुद्धा नाही आणि आता परत जाण्याची वेळ सुद्धा आली. सासरे आपण किती जरी सुखात असलो ना तरी माहेरची ओढी आपल्याला नेहमीच लागलेली असते. आम्ही गेल्यानंतर मम्मीला सुद्धा करमणार नाही. तिला सुद्धा बाळाची एवढी सवय झालेली ना, सारखीच आठवण येत राहील. माहिती नाही आता मी नेक्स्ट टाइम कधी येईन म्हणून बॅग पॅक करून झालेले आहेत. संध्याकाळी असं काहीच वातावरण झालं होतं. खूप जोराचा वारा सुटला आणि नंतर 5 मिनिटातच जोराचा पाऊस झाला आणि त्यामध्येच ऊन पण पडलं होतं आणि पाऊस पण येत होता. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.